नमस्कार, मी सुनंदा दारवंडे आणि ज्ञानपीठ कोचिंग क्लासेस या चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण इंग्लिश रीडिंग बॅच स्टार्ट केलेली आहे. डे 1, डे 2, डे 3 आणि आजचा दिवस आहे डे 6. अगदी 0 पासून अगदी बेसिक पासून आपण घेतलेलं आहे. तर या अगोदरचे पार्ट बघा आणि त्यानंतरच या 7व्या पार्ट कडे तुम्ही यायचं आहे. चला तर मग सुरू करूया. बघणार आहोत वर्ड्स विथ कॉन्सोनंट ब्लेंड, म्हणजे जे की वर्ड्स आहेत जसं की सी एल क्ल. रेड ना दिसत नाही रे, ब्लॅकच. ठीक आहे, बघा जसं की सी एल क्ल ब्लेंड, आपल्याला यामध्ये असे वर्ड घ्यायचे आहेत जे की 2 लेटर असतील, परंतु त्यांचा साऊंड जो असणार आहे तो आपल्याला एकच घ्यायचा आहे. आणि त्याला तयार कसं करायचं हे सुद्धा अगदी छान प्रकारे आज आपण शिकणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जसं की आहे, तुम्हाला माहित आहे सी चा साऊंड काय होत असतो ख आणि एल चा साऊंड होत असतो ल. पण आपण जर दोन्हींना एकत्ररित्या घेतलं तर आपण त्याला काय वाचणार आहोत? क्ल क्ल. मग बघा, तुम्हाला माहित आहे ए असेल तर त्याचा साऊंड ऍ, ई असेल ए, आय चा साऊंड होतो ई, त्यानंतर ओ चा साऊंड आ आणि यू चा साऊंड अ. तर मग आपण हे जे वॉवेल्स दिलेले आहेत या वॉवेल्सला आपण काय करूया, कॉन्सोनंट सोबत ब्लेंड करूया आणि कसं रीड करायचं बघूया. आता सी एल क्ल घेतलंय, त्या समोर मला म्हणायचं आहे क्ल ऍ प ऍ, क्ल ऍ प. किती सोपी आणि सुंदर मेथड आहे. जर अशा प्रकारे आपण मुलांना शिकवलं तर ते अतिशय छान प्रकारे फक्त वाचणार नाही तर शब्द स्वतःहून बनवतील. जसं की क्ल ऍ प. आता बघा, प्ल पी एल प्ल आणि मला म्हणायचं आहे प्ल ऍ न. मग प्ल ऍ आणि न साठी एन, प्ल एन. म्हणजे मुलं काय करणार आहेत, शब्द हे त्यांच्या मनाने सुद्धा स्पेलिंग बनवू शकतात. तसेच काही वर्ड दिलेत बघा, क्ल ऍप क्लॅप, क्र एप क्रीम, स्ल इम. म्हणजे स्ल हा ऑलरेडी त्यांना शिकवतानाच आपल्याला असं शिकवायचं आहे की जसं क्ल क्र स्ल स्क स्ल फ्र स्व क्ल ग्ल स्ल स्प स्ल. आणखी बरेचसे वर्ड आहेत जसं की ग्र ब्र ट्र श, त्यानंतर स्व प्ल ग्ल. असे वर्ड जर आपण त्यांना शिकवले आणि त्यांच्या नेहमी वाचनातून त्यांच्या जर प्रॅक्टिस मधून हे वर्ड्स गेले तर त्यांनाही कळून जाणार आहे की हे काय करायचे आहे. जेव्हा एकत्रितरित्या येईल यांना एकत्र वाचायचं आहे. मग याच्यावरून असे वर्ड आपण बघितले, क्ल ऍप क्लॅप, क्र एप क्रीप, स्ल एम स्लिम, स्क एप स्किप्स, स्ल ईड स्लीड. आता इथे बघा कसं बनवू शकता, मुलांना आपण कशा प्रकारे सांगू शकतो. स्ल, स्ल ची स्पेलिंग माहित आहे, स्ल ई. ई कशाचा असतो, ई चा साऊंड, ई हा आय चा साऊंड आहे बरोबर. स्ली आणि ड, ड साठी डी बनला स्लीड. त्यानंतर स्विम बनवायचं आहे, स्व. आपण प्रॅक्टिसने मुलांना सांगितलंय स्व, स्व साठी एस आणि डब्ल्यू स्व. मग स्वी म, स्वी ई, ई साठी आय साऊंड आणि म. अशा प्रकारे आपण जर सोप्या पद्धतीने मुलांना शिकवलं तर मुलं लवकर शिकतील आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं बर्डन न देता पेशन्स ठेवून त्यांना हळुवारपणे या गोष्टी शिकवायच्या आहेत. बघा, स्ल एड. आता स्पॉट, स्पॉट कसं बनवणार मुलं, स्प आ, आ साठी कुठला आहे लेटर ओ, आ आणि ट, ट, ट साठी टी, स्पॉट. जेव्हा ते फोनिक्स त्यांना क्लिअर राहतील किंवा फोनिक मध्ये ते क्लिअर राहतील. काय होते मला आज स्टॉप. ठीक आहे, जर समजा आपल्याला मुलांना सांगायचं आहे स्पॉट शब्द, स्पॉट, मग आपण कसं सांगणार त्यांना, स्प स्प
अ साठी ओ लेटर आणि ट स्पॉट. आणखी शिप श साठी एस एच. ई साठी आय शिप शिप. त्यानंतर फ्रॉग बघा फ्र एफ आर फ्र अ ग फ्रॉग फ्रॉग. अशा पद्धतीने आपण क्लॅप, ग्रीप, स्लिम, स्किप, स्लीड्स, फ्रॉग, स्लेड, स्पॉट, स्लॅब, ग्लॅड, क्लिप, स्विम असे बरेचसे वर्ड आहेत जे आपण त्यांना काय करू शकतो, प्रॅक्टिसने शिकवू शकतो. आणि फक्त रिडिंगच नाही तर त्यांना स्पेलिंग बनवायला सुद्धा शिकवले जाऊ शकते. तर बघा काही सेंटेन्स घेऊया आपण जेणेकरून आणखी तुम्हाला क्लिअर होईल आणि मुलांना सुद्धा सोपं जाईल. इट इज. आता हे जे वर्ड आहेत इट, इज, हे साईट वर्ड मध्ये तुम्ही जेव्हा वारंवार त्यांच्याकडनं वाचन करून घेणार किंवा 2 वर्ड 3 लेटर वर्ड तर हे नेहमीच येणारे आहेत. त्याच्यामुळे हे तर त्यांना कंपल्सरी तुम्ही रिडिंग देऊन हे त्यांच्याकडून व्यवस्थित करूनच घ्यायचे आहेत. इट इज अ बिग क्रिप. द मॅन इज स्लिम. आता बघा इथे म ॲन आपण या अगोदर व्हिडिओ बनवले आहे डे 1, डे 2, डे 3, डे 4. त्यामध्ये ए लेटर ए वॉवेलचे असेल, ई असेल, आय असेल, ओ असेल, यू असेल आपण हे घेतलेले आहे. आता आपण काय करतोय ब्लेंडिंग वाले मोठे वर्ड्स बघतोय. स्लिम त्यामुळे मी इथे यांचं सांगत बसणार नाही. स्लिम स्लिम त्यासाठी तुम्ही ते व्हिडिओ बघा. द गर्ल स्किप्स. द गर्ल स्किप्स. बघा आय स्लीड ऑन द टॉप. फ्रेड फेल आउट ऑफ क्रिब. द स्लीट इज बिग. हा आय लेटर वर्ड मध्ये येणार. ठीक आहे बघा. दॅट इज आर प्लॅन. प्लॅन. आता मुलांना जर आपण सांगितलं चल प्लॅन ची स्पेलिंग बनव, आम्ही मुलांना याच प्रकारे शिकवतो आणि ते स्वतः स्पेलिंग बनवतात. त्यांना स्पेलिंग सांगत बसत नाही. बनवलं सोपं. द फ्रॉग इज हिअर. द How can I clap? How can I clap? The sled is red. The sled is red. My dog has spots. My dog has बघा spots. कसं बनवणार? आणि स्पॉट्स म्हणायचं आहे तर येस स्पॉट्स. ठीक आहे. अशा प्रकारे जर आपण मुलांना शिकवले आणि त्यांच्याकडून ब्लेंडची प्रॅक्टिस करून घेतली तर ते सुद्धा स्पेलिंग पण बनवतील आणि रीडिंग सुद्धा छान प्रकारे करतील.